तुझी माझी जोडी जमली ग जशी झकास पोरगी पटली तुझी माझी जोडी जमली ग जशी झकास पोरगी पटली अरे गोरी 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 झकास नोट ही पटली हाय हाय तुझी माझी जोडी जमली ग जशी झकास पोरगी पटली चोरीचा मामला हर मामा ही थांबला चोरीचा मामला मामा ही थांबला प्रेमानं दे हात हाती तूच माझी मैना करू नको दैना या इश्काच्या गोड गोड राती हो ये ना राणी तू ये ना राजा संत फुलताना प्रेमास रंग यावे अरे हृदय बसंत फुलताना प्रेमास रंग यावे अरे प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे हृदय बसंत फुलताना प्रेमास रंग यावे हृदय बसंत फुलताना रंग यावे हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे वा 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 जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत नंदेश उमप यांच्यासाठी वा 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 घरगुती वातावरण आहे आज या मंचावरती इतकी घरगुती सुरुवात आज झालेली आहे म्हणजे आज काय फॉर्मॅलिटी नाही आहेत नमस्कार सुस्वागतम असं नाही आज मजा आहे कारण घरातलं वातावरण आहे कारण महाराष्ट्राच्या लाडक्या जोड्या या मंचावरती आज अवतरलेल्या आहेत खरं तर ज्यांना आपण सिनेमामधून नाटकामधून वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून पाहत असतो ती मंडळी आज त्यांच्या जोडीदारासह या मंचावरती आलेली आहेत सगळ्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करणार आहोत ज्यांनी गाणं गायलं त्यांचं पहिल्यांदा स्वागत करूयात नंदेश उमप यांच्यासाठी जोरदार टाळ्या आणि त्यांच्या सौ सरिता उमप यांच्यासाठी जोरदार टाळ्या यानंतर जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात खरं तर आता सध्या ज्यांना थोडीशी विश्रांती असं मी म्हणेन इतके दिवस जे सतत कलम लावत फिरत होते त्यांना आता थोडीशी विश्रांती मिळालेली आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांचे लाडके अण्णा नाईक म्हणजेच माधव अभ्यंकर आणि त्यांच्या सौ रेखा अभ्यंकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत खरं तर बघा ना जोडी किती छान आहे एक कोरिओग्राफर आणि दुसरे डॉक्टर इतकी छान जोडी आहे ही जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत उमेश जाधव यांच्यासाठी आणि जोरदार टाळ्या डॉक्टर सोनल जाधव यांच्यासाठी यानंतर महाराष्ट्राचं एक छोटस कपल अगदी यंग कपल या ठिकाणी तुम्ही बघत असाल हा यंग कपल म्हणून त्यांना मी यंग म्हणतो सततच सुनील तावडे सरांसाठी जोरदार टाळ्या आणि सोनाली तावडे वहिनींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि यानंतर सध्याचा जो हिट हिरो आहे बाबा महाराष्ट्रातला सगळ्या पोरी त्याच्यासाठी वेड्या झालेल्या आहेत जरा वहिनी चालतंय मला चालतंय आवडतंय प्रणव राव राणेसाठी जोरदार टाळ्या आणि अमृता राव राणे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महाराष्ट्राच्या या लाडक्या जोड्या तुकडवाडीमध्ये 3 दिवस आपल्या बरोबर असणार आहेत सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो आणि विनंती करतो कृपया तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा बाकी तुम्ही कसे आहात मजेत ना आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी हसताय ना हसलंच पाहिजे कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्या हक्काचा तुमचा लाडका कार्यक्रम तुमच्या तुकडवाडीतून ज्याचं नाव आहे rumicircle.com पूर्ण भारत खेळत आहे सहप्रस्तुत चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद वा 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 आज गप्पांना मजा येणार आहे खरं तर कारण बरेचसे लोक हे चेहऱ्याने आपल्याला माहिती आहेत पण त्यांचे खरे चेहरे आज काढ म्हणजे ते
घरात कसे असतात हे चेहरे आपल्याला आज कळणार आहेत. आणि ते कोण सांगू शकतं आणि ते कोण सांगू शकतं तर त्यांच्या बायका, अर्थातच ज्यांना आपण आज इथे बोलावलेलं आहे. सुरुवात करणार आहोत आपण अण्णांपासून, कारण अण्णांचा दरार आहे बाबा. सुरुवात त्यांच्यापासूनच मला करावी लागणार आहे. नारळ फुटला आता. आणि अण्णा आज एकदम बघा ना कसं, आपण काहीच केलं नाही असे कपडे घालून आले बघा. तर मी स्वच्छ चारित्र्याचा माणूस, इतके स्वच्छ की म्हणजे काहीच काळ नाही ठेवलं. आज वीक पण नाही घातला. आणि बंदूक हा मला तिकडेच आहे. हेअरकट मी केलंय. ओ हो, हेअरकट वहिनी म्हणतात माझा. हा, हेअरकट वहिनींनीच केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण मला अण्णा, महाराष्ट्राला पडलेला जो प्रश्न आहे इतके दिवस की अण्णा तर शेवंताच्या प्रेमात होते, शेवंताच्या प्रेमात होते, शेवंताच्या प्रेमात होते, पण ऍक्च्युअल आयुष्यात अण्णा ज्यांच्या प्रेमात असतील त्या शेवंतापेक्षा किती भारी असतील आणि त्या आज सगळ्यांना बघायला मिळतात. वा वा. तुम्हालाच मला विचारायचंय, काय सांगाल तुमच्या या जोडीबद्दल? कशी झाली तुमची भेट आणि काय सांगाल? साधारण 11-12 वर्षांपूर्वी आमचं जमलं. आमचं एक दुसरं मॅरेज आहे ॲक्च्युली. आणि प्रेमात पडलो. दिसायला एक तर सुंदर आहे, त्याही पलीकडे तिचं मन अतिशय निर्मळ आहे. तिच्यामध्ये एक ना लहान मूल आहे. हां, म्हणजे ती लहान मुलासारखी हट्टही करते आणि ते निष्पाप म्हणतो ना तशी ती मुलगी आहे. आणि दुसरं म्हणजे तिच्यामुळे मला एक मोठं पॅकेज मिळालं. ते पॅकेज असं आहे की मला एक मुलगा, 2 मुली, अच्छा, 2 जावई, हा, 1 सून आणि 4 नातवंड आहे. 5वं येणार आहे. आणि पाचवा योग घातलेला आहे. सुनेला दुसरं योग घातलेला आहे. असं एक मोठं पॅकेज मिळालं. आणि माझ्या ऍक्टिव्हिटीला सपोर्ट करणारी आहे, पण लक्षही ठेवून असते. ते महत्वाचं आहे. 1.5 वर्ष मी तिकडे होतो, त्यातले काही महिने ती माझ्याबरोबर तिकडे सावंतवाडीलाच होती. म्हणजे ते व्हिजिलन्सची लोक असतात ना, ते व्हिजिलन्स आमचं तिथे होतं की काय चाललंय काय नाही. मग तिथल्या ड्रेसमन, मेकअपमन यांच्याशी मैत्री करून काही खबरबात तिकडनं करतात. बरोबर आहे सुनील? नाही, खोट आहे. आणि मग त्यातून तिकडनं माहित्या काढायचे की अण्णांचं काही वेगळं काही चाललेलं नाही ना. आणि ते आपल्याला कधी कळतं माहितीये का, जेव्हा चहावाला सतत आपल्या मागे येतो, सर चाय चाहिए का, सर चाय चाहिए का. म्हणजे आपण कुठेही कुणाशी बोलायला लागली तरी तो चाय घेऊन आला की समजायचं आला कुठेतरी माहिती पुरवतो. तोच मला विचारतो चाय चाहिए काय. त्यामुळे मी दरवेशी बरोबर घेऊन तिथे होतो, फटके खात. वा 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 वा. खूप छान वाटतं की आज ही सगळी मंडळी या थुकरटवाडीमध्ये आलेली आहेत आणि जोड्या जोड्या आहेत अर्थातच. त्याच्यामुळे प्रत्येकाची एक वेगळी स्टोरी आम्ही पाहिली. आता आपली तर इंडस्ट्री सिनेमावाली आहे आणि सिनेमा म्हटलं की सिनेमात सुद्धा जोड्यांच्या गोष्टी खूप आल्या आत्तापर्यंत. असे अनेक सिनेमे आले नवरा बायकोच्या नात्यावरती, त्याच्यात गमती जमती पण असतात खरं तर. आमच्याकडे थुकरटवाडीत बरेचसे सिनेमे बनतात हे तुम्हा सगळ्यांना आम्ही आत्तापर्यंत सांगितलेलं आहे. तर आमच्या थुकरटवाडीमध्ये सुद्धा एक सिनेमा बनलेला आहे जो खूप गाजलेला सिनेमा आहे. त्याच्यावरून आम्ही एक सिनेमा बनवलेला आहे. नवरा बायकोच्या गमतीदार नात्यावर एक सिनेमा आला होता, जुदाई, ज्याच्यामध्ये एक लोभी बायको शेवटी नवऱ्याचाच सौदा करते, त्याला विकायला काढते अक्षरशः. आणि मग पुढे काय होतं, मग तो विकला जातो का किंवा लग्न होतं का वगैरे गंमत होती. तर तो सिनेमा एका वेगळ्या पद्धतीनं आम्ही तुमच्या समोर सादर करणार आहोत. त्यांचा होता जुदाई, आपला थुकरटवाडीचा जुदाई. बघूयात मग आता त्या सिनेमामध्ये काय घडणार आहे. तर खूप आज मजा येते की हे सगळे पाहुणे आलेले आहेत. आता वेळ झालेली आहे या सगळ्या पाहुण्यांना आपला सिनेमा दाखवण्याची. सुरू करूयात आपला सिनेमा, ज्याचं नाव आहे थुकरटवाडीचा जुदाई. तर मंडळी सुरू करूया आपला सिनेमा, ज्याचं नाव आहे थुकरटवाडीचा जुदाई. आता हा सिनेमा म्हणजे ओरिजिनल सिनेमा सगळ्यांनी बघितलेला आहे, ज्याच्यामध्ये श्रीदेवीजी यांनी एक महत्त्वाचं पात्र रंगवलेलं होतं. तर आमच्याकडे सुद्धा आमच्या एक वेगळ्याच हिरोईन आहेत, त्यांनी हे पात्र रंगवलेलं आहे. आता ते कसं रंगवले तुमचं तुम्ही बघा. तर त्यांना त्याच्यामध्ये श्रीमंत व्हायची खूप हौस असते आणि त्यांचे वडील असतात कादर खान आणि फरीदा जलाल ह्या आई असतात. आता वडिलांना सुद्धा श्रीमंत व्हायची हौस असते. तर पहिल्यांदा आपण भेटूयात आमच्या हिरोईनच्या आई वडिलांना, म्हणजेच आमचे फादर खान आहेत, त्यांचे कादर खान होते.
फादर खान आणि त्यांच्या मिसेस या. अरे कुठली पात्र दिलीत करताय काय गाणं कुठलं असं का नसतात त्या असं का नसतायत त्या ते फडत होती फडत नाही नाही ते फडा फडा बोलायची तिला राग येत होता फडा 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 राग आला की फडा 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 बोलायची मग डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टरांनी हे रेसिपी हे सांगितले आपले थेरपी आहे डॅन्स थेरपी म्हणला तुम्हाला राग आला का डॅन्स करायचा राग आला का डॅन्स करायचा राग आला का डॅन्स करायचा असं झालं ते गप्प बसा माणसं किती महत्वाची आलेली आहेत. नवीन लेखक पण आले. कोण ए प्रणव राव राणे. नाही नाही ते लेखक आहेत पण ते ऍक्टर आहेत उत्तम हे लक्षात घ्या. नाही नाही लेखकच चांगला वाटते तो का तो बघा ना म्हणजे अशी जर का त्याला अशी टोपी घातली अशीवाली तर असं वाटत ना पेनाला टोपर लावलं. एक मिनिट तुम्ही बाकीच्या वेळेला ठीक आहे त्याची अशी गंमत करता आज तर मिसेस बसलेल्या आहेत शेजारी त्यांच्या समोर तुम्ही असे पंच नाही मारायला पाहिजे. अरे सारे 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 तर आज मंडळी आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का आज आपल्या ह्या मंचावरती लालबागचे जॉन अब्राम म्हणून ओळखले जाणारे प्रणव राव राणे या ठिकाणी आलेले आहेत. लालबागचे जॉन अब्राम काळा चौकीचा सलमान म्हणला तरी चालला ते दाखव ना कडे दाखव ना सलमानचं कडे घातले अरे बापरे सारखा सारखा हात असा असा होत असेल ना. पण मी काय म्हणतो हे काय याच्यात काय होतं पंच काय होतं हे सलमान खान किंवा ह्याच्यात मजा नाही आली ना तेच म्हणून तुम्ही मजा त्या टोपीतच आहे तेच हे कॅन्सल करा दादा ओ रखना हे कॅन्सल करा मला तुम्हीच ठरवता काय कुठले पंच ठेवायचे कुठले नाही ठेवायचे मी ठरवेन ना ते. मी काय म्हणतोय त्याच्या पेनाचं सोडा मी जे काही पेनानं तुमच्यासाठी लिहिलेलं आहे ते थोडस बोला. कोण आहे तर मी काय याचं फिलिंग देतो कसलं कोण मी फादर खान आणि मी मदर खान. खान नसते का ते सॉरी 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 फरीदा जलाल. हा दिसते पण तू हा फरीदा नाही नाही एकदम जळाल जळाल. काय बोलताय तुम्ही वय बघा जरा आपल्या पोरीचं आता लग्नाचं वय झालं तिचा विचार करा ना जरा. चिंता मत कर बापरे काजल की माँ जब जब जो जो होना होता है सब तो हो जाता है. तू काय तिच्या लग्नाची काळजी करू नको मी त्यासाठी पोरगा शोधलाय हा इंजिनियर आहे इंजिनियर. काय सांगता मग ती आहे कुठे ती तिला बोला पहिले. बोलते हा. काजल ए काजल ये ना. श्रीदेवी करते ना मी आज. बापरे एवढं वर्किंग आहे. 20 ला 31 ला 2 20 ला 31 ला 2 कंस घ्या कंस 20 ला 31 ला 2 कंस घ्या कंस. काय करताय ते अरे देवा मला वाटलं मी टोल नाक्यावर आले की काय. कंस कशाला विकताय पण त्याने काय होणार आहे. नाही नाही मला झटपट श्रीमंत व्हायचे म्हणून बिझनेस सुरू केलाय मी. बघ, एकदम मला पटकन पैसे कमवायचे बंगला गाडी नोकर चाकर सगळं हवंय मला.
एक मिनिट नुसती कणस विकून कुणी असं एक मिनिट टोपी काढ त्याची टोपी काढा पहिल्यांदा आधीच त्यांचे डोळे दिसत नाहीत त्यात एक डोळा तर झाकलाच होता पूर्ण. हा, मस्त हा छान छान मस्त बघू डोळे दाखवा हा, ठीक आहे. अजून मोठे काय तेवढेच आहे, तेवढेच. ठीक आहे मी काय म्हणतो की तुम्ही म्हणताय कणसं विकणार मग बंगला बांधणार गाडी घेणार अहो नुसती कणसं विकून एवढं कोणी श्रीमंत होतं का हो साधी सुधी कणसं नाही ती मग 10,000 हजाराला इकती मी एक मग एक 10,000 हजाराला कोण घेणार आहे घेतली कोणी घेतलं सुनील तावडेंनी. सुनील तावडेने 10,000ला काय म्हणून खपवलं त्यांना नाही काय झालं ते परवा टोलना करून गेले होते ना हा. तुम्ही म्हणलं गुपगमान हे घ्या कणस नाही तर मी तुमच्या बायकोला फोन करून सांगेल तुमच्यावर गाडीत कोण आहे ते लगेच घाबरून घेतलं. कोण होतं पण गाडीत वहिनी सांगू 10,000 मी 20,000 देते. कोण होतं अहो ड्रायव्हर तरी घाबरलं घेतलं. अच्छा अच्छा अच्छा. आता 20,000 नाही ते बरोबर आहे तुम्ही त्यांना सांगितलं पण मी प्रणवला पण दिले. प्रणवला पण विकलं हो 10,000ला एक कणीस. 10,000 त्यांनी का घेतलं का पण त्याला म्हटलं तू एक कणीस घे 10,000ला आणि सुबोधला 30,000ला वीस 20,000 तुला फायदा. पण सुबोध का घेईल आज सुबोध त्याचा पिक्चर विकत घेतो तर कणीस घ्यायला काय पटकन घेतलं. अच्छा अच्छा नाही नाही ते मला आवडलंच ते युजे पण आलेत वा वा हो अहो त्यांनी तर 10 घेतली ती 1,00,000ची 10 कणसं घेतली एकदम हा? का 10 घेतली नाही म्हणजे ती एकच घेणार होती पण ह्यांना बघून तर टोल नाक्यावर गर्दी झाली ना मग काय मग मी म्हणले अहो काय तुम्ही युजे ना झालं हे बोलायचेच बंद मग काय बोलणार हा. मग जरा भाव खाल्ला त्यांनी ते म्हणले एक क्या देता है मेरे को तो 10 लगेंगे युजे बोले तो बीच बजेट असं बीच बजेट म्हटलं घेऊन टाकले त्यांनी 3 दिवस बायकोनी उपाशी ठेवले त्यांना 1,00,000ची कणस घेतलं कोण जेवायला खरंय, खरंय. मी काय म्हणतो पण अण्णा नाईक बसले त्यांना नाही तुम्ही कणीस विकलंय का पण नाही बाई त्यांच्याकडे कोण जाईल का त्यांचे डोळे बघा ना किती डेंजर आहेत ते बघ. मग का अहो नुसतं कांच मक्याच्या कांसाकडे बघितलं ना तरी ह्याचा पॉपकॉर्न होतोय मग आता एवढी कणस वाटत लागली असती ना एक मिनिट. कणस घ्या कणस तू बस आल्यापासून बडबड करतो कोण आहे कोण आहे हो असं काय करते आपली पोरगी आहे काजल. हे काजल अरे काय यार अरे श्रीदेवींनी रोल केला होता रे त्या पिक्चर मध्ये श्रीदेवी तू कुठं बोनी कपूर उचलून आणलाय काय कास्टिंग आहे हो बाबा काय बोलताय तुम्ही हे बघा थोडं लॉकडाऊन मुळे वजन वाढले तेवढंच आहे. अरे, थोडं वजन वाढलंय आता ते वजन काट्यावर उभी राहिली ना स्टेशनच्या तर त्यातून भविष्य येत नाही शिव्या येतात डायरेक्ट मग मी बघ कसं बोलतो ते तू गप्प बस ओ काय बोलताय तिला बाळा तुझं लग्न ठरलंय आता. कुणाशी एक इंजिनियर पोरगा आहे सुखी राहशील तू मला फक्त सुखी राहायचं नाही हं? श्रीमंत राहायचं श्रीमंत कळलं ना हा काय नाव काय त्याचं राज उर्फ अनिल कपूर येईलच तू आता ये बघ रोमियो नाम मेरा बोले तो चोरी है काम मेरा. तू आज एक ठरव तू इंजिनियर आहेस का चोर आहेस चोर असला तरी चालेल पण तो श्रीमंत आहे का नाही ते बघा. एक मिनिट सासरे बुवा एक मिनिट आज जगामध्ये चोर कोण नसतं मला सांगा.
कोण चोर नसतं? अरे आज प्रत्येक माणूस चोर आहे, प्रत्येक माणूस. म्हणजे आज शेअर रिक्षामध्ये तुम्ही अंग चोरून बसता म्हणजे तुम्ही चोर आहात काय? जेव्हा एखादा मुलगा एखाद्या मुलीकडे चोरून बघतो, मी आई आहे. सॉरी, जेव्हा एखादा मुलगा एखाद्या मुलीकडे चोरून बघतो तर याचा अर्थ तो चोर असतो काय? अरे एखाद्या पक्षाचा आमदार जेव्हा दुसऱ्या पक्षाने चोरला तेव्हा तो चोर असतो काय? मला सांगा. एखादा डायबिटीस झालेला माणूस जेव्हा चोरून गुलाबजाम खातो तेव्हा तो चोर असतो काय? सांगा मला, तो चोर असतो काय? प्रत्येक सभ्य माणसाच्या पॅन्टला आज एक चोर खिसा असतो, तेव्हा तो चोर असतो. अरे सुनील तावडे सर, त्यांची बायको त्यांच्या पाकिटातले पैसे चोरून घेते तेव्हा आपण तिला चोर म्हणायचं का? सांगा. आणि काय आहे ना, जर चोर नसला ना चोर, तर जगात मोरांचा खूप प्रॉब्लेम होईल बसायचा. काय संबंध? ते म्हणतात नाही का, चोरावर मोर. तू बरं झाला टाळ्या वाजवल्या तू. हा, हे टाळ्या वाजवल्या पण बरं झालं. त्याचं आजकाल नंदेश शिवम सारखं आहे, टाळ्या वाजवल्याशिवाय पुढची लाईनच घेत नाही. हो तुम्ही गप्प बसा. जावई बापू, आपण ना लग्नाचं बोलूया. हा? बोलूया बोलूया, पण मुलगी कुठं आहे? ही काय, आमची पोरगी काजल. ही काजल? हा. अरे ही काजल कमी आणि अजागल जास्त वाटते. काजल कमी आणि अजागल जास्त वाटते. हा, काय पंच होत? कसं आहे, मी असे पंच केलेले सुनील काकांना जाम. तू काय म्हणला मला? हा मग? आणि तू कोण आहेस रे? मी अनिल कापूर. तू अनिल कपूर कमी आणि फिनल प्यालेला कपूर जास्त वाटतो. काय बोलते? नाही जाऊ दे. त्याला काय अर्थ आहे? नाही. अरे लग्न करायला आलो ना मी. हो भांडू नका. हा. तुम्हाला पोरगी पसंत आहे का? ये पीस में कुछ वैरायटी है क्या तुम्हारे पास? हाय ना, हाय. योगेश आहे, चालेल. नाही, नको नको, बिलकुल नको. अरे त्या योगेश पुढे ही म्हणजे शेवंत आहे, शेवंत. आणि ती माई. अरे माई क्या बोलेगा, माई क्या बोलेगा. हे बघा, मला मुलगी पसंत आहे, बस. Final का? अरे हुश्य नाही, ईश्य. नाही तिचं हुश्यच बरोबर आहे. असं काय? नाही इतके वर्ष झाले तिची सोरी जुळत नाही, आता जुळली तर म्हणले हुश्य खपली एकदाची. आपलं हे लग्न जुळलं एकदाच असं म्हणून हुश्य केलं तिने. असं हा, असं. हा. तुम्ही कसले इंजिनियर आहात? मी ऑटोमोबाईल इंजिनियर आहे. म्हणजे ऑटो मध्ये पडलेले मोबाईल मी जमा करतो. ऑटो आणि मोबाईल मध्ये मी इंजिनिअरिंग केली आहे, स्पेशल. अच्छा अच्छा, श्रीमंत आहात ना, बस. बाकी तुम्ही झक मारा. अरे ही काय भाषा आहे मुलीची? नाही बरेच वर्षानंतर तिला कोणी पसंत केलं नाही म्हणून असं खुशीच्या मारत याचे शब्द निघाले तोंडातून. बाकी चांगली आहे. हे बघा, श्रीमंत आहे पण मी वेगळ्या अर्थाने श्रीमंत आहे. श्रीमंत आहे पण मी वेगळ्या अर्थाने आहे श्रीमंत. चला मग म्हणजे लग्न उरकून टाकू पटापटा. आणि असं कसं मामा नको का लग्नात? अरे कोण मामा आता? ते मामा, त्याला मामा हसमुखलाल कारंडे त्यांचं नाव. बोलवा मग त्यांना, मामाला लवकर बोलवा यार. अरे नहीं रे बाबा, देवी प्रसाद नहीं बाबा, ये नंबर दूसरा है रे बाप. अरे मच्छी नहीं मिलता रे इधर है. रख ना रे बाबा, तो रख फोन रख. हाँ वापिस किया ना, उधर आके मारेगा बा. रख तू फोन रख. यार राजू है. अरे मैं किधर का राजू? अरे राजू है. वो काजल का शादी हो गया क्या रे राजू? हे बघ, तुला ना आज परेश रावल करायचं, जरा नीट व्यवस्थित कर. हा? तू अमरावतीचं कादरखन करतो ते चालतं?
भाई क्या बोल रहा है यार, खत्म करो ना ये झंझट लफड़ा सब, करो ना फटाफट शादी कर दे। नहीं नहीं तू चुप बैठ, तू कुछ मत बोल। अरे कुछ क्या मत- प्रॉब्लम? बाबा रे बाबा तू कुछ मत। बाबा रे बाबा ये हलकट इधर क्या कर रहे हैं? हाँ, ये हलकट ए इधर आ रहे। तुम्ही एकमेकांना ओळखता? मामा रे मामा. आपलं मामा तुम्ही एकमेकांना ओळखता? अरे पहचानता है, मैं इसको पहचानता है, मेरे घर में भाड़े में रहता है ये। अरे नहीं नहीं, वो अलग है, वो अलग है बाबू भैया। अरे वो अक्षय कुमार है, वो सुनील शेट्टी है, बोलो तो मैं नाम है बाबू भैया। अरे तो सुनील शेट्टी, मैं अनिल कपूर। अरे मेरे को मालूम है, चुप बात है। है, कुछ मत बोल। बाबा रे बाबा, अरे ये क्या, इसको पहचानता हूं मैं। मामा ते इंजिनियर आहेत. हाँ, अरे काय डोमलाचा इंजिनियर? नहीं नहीं, डोंबिवलीचा। इंजीनियर इंजीनियर। अरे बाबा रे बाबा, इसको कुछ भी पूछो, कुछ भी बोलता है, मालूम है क्या? मालूम है? मैंने क्या पूछा, पवन चक्कीतून काय येतं? तो पीठ येतो म्हणतो. हा, मग अरे पिठाची चक्की आणि पवन चक्की यात फरक आहे का नाही? अरे पवन चक्कीतून पीठच येतं भाई. कसं काय? आमच्या इकडे पवन गव्हाणीची चक्की आहे, इथून पीठच येतं ना. हा, सायकलची चैन तुटल्यावर टेलर कडे जायचं असं म्हणतो. चैन कोण लावू देतं? टेलर. टेलर लगा के देता है ना भाई, सही है. अरे इस्त्री करायची असेल ना तर गॅसवर इस्त्री गरम करतो, मग कपड्यांना इस्त्री करतो. अरे कैसा आहे तो, माझा नवीन शोध आहे की आपण वीज वाचवली पाहिजे. ऐसा आहे. अरे बाबा लेकिन गॅस जळता है ना, उसका क्या करेगा रे बाबा? नाही नाही, गॅसचा शोधच नाही ना, पण विजेचा शोध आहे ना. अरे लेकिन गॅस ऐसा आहे. नहीं बाबा, अरे हलकट तेरे को मैं देखता है. एक मिनिट, आपण काय तुमचं भांडण आहेत ना ते नंतर करू. आपण पहिले लग्न उरकून टाकू. शादी का खत्म कर देता. का? आहा, अरे कसं आहे का, हाई निघून गेला तर प्रॉब्लेम येईल ना. 170 पोरं आतापर्यंत येऊन गेले, बघून गेले, काय करणार? बाप रे बाबा, 170. पहिला कोण होता? सुनील तावडे आणि शेवटचा? यांचा पोरगा. काय करणार, म्हणून म्हटलं पटकन उरकून टाकू यार. तू बोलू नका असं. नाही रे बाबा, नहीं रे बाबा, ये जब तक मेरा भाड़ा नहीं देता मैं शादी नहीं करेगा. अरे इसका देगा ना तुम्हारा भाड़ा, इतना क्या है, देगा ना. अभी तो मैं तुम्हारे भाची के साथ शादी भी कर रहा है, इतना विश्वास नहीं है क्या? मैं कितना रिस्क ले रहा, देखो ना यार, 600-700 का लेके बैठेला है. हाँ ठीक है. हाँ. जोपर्यंत हा भाडं देत नाही, इसका पिच्चा नहीं छोडेगा मैं. ठीक आहे ना, ठीक आहे. चला आता लग्न बघा, करूया. हे लोक ए, निघून चालले की ते सुनील काकाचे पण पांढरे केस झालेत, असे सगळ्यांचे पांढरे झाले तर माझे किती वांदे होतील. लक्षात घ्या. बाबा तुम्ही ऐका, तुम्ही काही काळजी करू नका. आता लवकरच माझे हात पण पांढरे होती. बाबा रे बाबा, लग्नात हळद लावायची असते, चुना नाही. आता तरी सोड. हे विनोद करणं सोड रे बाबा, ऐसा विनोद मत करो. ए काजल, ऐक, मला काय हा श्रीमंत वाटत नाही. अगं भाड्याच्या घरात राहतो तो. अगं श्रीमंतांचं असंच असतं. आता ते अन्न नाही की बघ ना, एवढा मोठा त्यांचा वाड आहे, पण राहतात कुठं? शेवंताच कडे ना. असंच आहे, त्याचं पण असंच असणार. कसली उदाहरणं देतेस? हे बाय, हे असे फालतू उदाहरणं देईल. त्याच्या आधी लग्न लावून अरे, मोकळं शादी कर लेते यार, शादी कर लेते. चल पटपट. करतो रे, शादी करतो जल्दी. ठीक आहे. जाऊ बापू, हे घे. करतो उसको पहिला. हाँ, पहिला. काय नाही झालं कसं? भाई मेरा खुशी था ना वो. अरे यार, अभी हो जाएगा. हाँ. कॉंग्रॅच्युलेशन. चलो आता निरोप घे आई वडिलांचा, आपण निघूया. अबे चल ना अभी घर पे. अबे मी नाही झालं. मला नाही जायचं.
अरे चल ना बाय. बाबा मला नाही जायचं. हॅलो हॅलो पटकन एक जरा टोचन व्हॅन पाठवता का आले, आले. रे उठ रे, राज. उडी आहे का चल 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 भाई चल सुटलो आता बसायला मोकळा एक सीन आहे आपला अजून. आहे माधव शेठ थोडा वेळ लागेल. एक वर्षानंतर हॅलो हॅलो राणी हॅलो हॅलो राणी कसली राणी तुमच्याशी लग्न करून निवड नोकरानी झाली माझी. अरे काय झालं पण असं काय स्वप्न पाहिली होती मी श्रीमंत माणसाशी माझं लगीन होईल आणि तुम्ही निवळ गंडवलं तुम्हाला. स्वप्न पाहिलं अण्णा नाईकचं आणि नशिबात आला पांडू. आता नशीबच पांडू. अरे पण मी तुला काय गंडवलं असं सांग. तुम्ही लग्नाआधी म्हणाला होता तुम्ही श्रीमंत आहात म्हणून. हा मग मी श्रीमंत आहे पण मनाने श्रीमंत आहे. मी म्हटलं होतं मी असं म्हटलं का की मी पैशाने श्रीमंत आहे. मी म्हटलं वेगळ्या अर्थाने मी श्रीमंत आहे. हे अशी मनानं वाक्य घेणं सोडा आता. घरी येताना 1 लाख रुपये घेऊन या. किती 1 लाख. अबे आता 1 लाख रुपये कुठून आणणार. सगळे इव्हेंट पण बंद आहेत आता इकडे. 1 लाख किधर से लेके आएगा. भाई भारत गणेश पुरेला विचारतो यार. नाही नाही त्याला पण पॉसिबल नाही. मी काय म्हणतो तुला इतके पैसे कशासाठी पाहिजेत. कशाला म्हणजे तुमचा वाढदिवस आहे ना उद्या. हा. त्यासाठी मला तुम्ही गिफ्ट म्हणून माझ्यासाठी साडी घ्यायची. अरे बर्थडे माझा गिफ्ट म्हणून तुला साडी कशाला पाहिजे. कशाला म्हणजे आता मी तुमची गिफ्ट आहे ना मग मी चांगली नको दिसायला. एक काम कर तू शेजारच्या जनरल स्टोअर मध्ये जा आणि 20 रुपयाचा गुलाबी रंगाचा कागद घेऊन ये. का त्यानेच गिफ्ट पॅक करतो आम्ही. गप्पा बसा हे बघून आणि घरी येताना 1 लाख रुपये घेऊन या. अरे अरे ऐक ना यार मेरा अरे समझ ना यार. शेट यार अबे तू काय गेम खेळतो यार. काय फालतूगिरी आहे. अरे बॉस रे मी तुझा सगेल का ताना. सगेल का ताना सगेल. अरे बॉस आहे ना मी तुझा. हो 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 हाय 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 हाय. मला वाटलं अख्खं स्किट आता फोनवरच करतो काय. नाही यार बहुत बड़ा प्रॉब्लेम हो गया. अरे काय याचा बडा प्रॉब्लेम काय फोनवर बोलायचं पैसे देतो का तुला इथं त्याचा पगार मिळतो. पैसा नाही बॉस मेरी. अरे तू ऑटोमोबाईल इंजिनियर आहे रे. ऑटोमोबाईल इंजिनियर गाडीचं फडकं पुसायचं पण लायकीचं नाही तू. काहीच लायकीचं नाही तरी याला कामाला ठेवलंय. मग त्याला कशाला ठेवलाय तुम्ही. अनिल कपूर त्याला एकट्याला देतो ना म्हणून ठेवलंय. बोले तो झकास. हे बघ आता इथं माझी मुलगी येणार आहे आमिर घेऊन. तिचे सिजर नीट वाग कळलं का. ओके ओके बॉस ओके. तर मंडळी सुरू आहे आपला सिनेमा ज्याचं नाव आहे थुकरटवाडीचा जुदाई. तर आता बघायचंय या सिनेमात पुढे काय घडणार. पाहुयात उद्याच्या भागात. प्रेक्षक हो सुपरस्टार्स म्हटलं तर त्यांच्या मागे धावत येणारं यश सुद्धा आलंच. अशाच खऱ्या यशाचा सुगंध सर्वत्र पसरवणाऱ्या डेन्व्हर संस्थेतर्फे आपण महाराष्ट्राच्या सुपरस्टारच्या यशाची गोष्ट जाणून घेतली. त्यांच्या रोल मॉडेलसह आणि त्यांच्या या प्रयत्नांना आणि अपयशातून शिकण्याच्या वृत्तीला डेन्व्हर कडून शुभेच्छा देत प्रदान केलं गिफ्ट हॅम्पर. डेन्व्हर तर्फे हा यशाचा सुगंध असाच दरवळत राहो. डेन्व्हर डिओड्रंट्स आणि परफ्युम्स फॉर मेन. तेव्हा तुम्हीही म्हणाल डेन्व्हर द सेंट ऑफ माय सक्सेस. वहिनी आता तुमच्याकडे येणार आहे. अण्णा तर खूप बोलतात सगळ्यांना माहिती. दरारा आहे त्यांचा प्रचंड. सगळ्या बायका अण्णांना घाबरतात पण वहिनी घाबरतात का. नाही
मीच तिला घाबरतो. हा ते तर आहे, ते नियम आहे. नवरा असलाच पाहिजे जो बायकोला घाबरेल, नाही तर नवरा नाही, कसला. पण हे खोटं आहे. खोटं आहे. नाही घाबरत ते. अण्णा टाईपच आहे. अण्णा टाईप. वा वेणी वा. अण्णा टाईपच आहेत म्हणजे काय? मी तुला येताना सांगितलं होतं ना की अण्णा नंतर बदललेला आहे ना तसा मी आहे खरं, असं सांगायचं होतं. नाही पहिले आहेत तसे आहेत, बदलला तसे नाहीत. अजून वेळ आहे. अण्णा सारखे आहेत असं त्या म्हणाल्या. आता मला त्या मुद्द्याला धरून चालायचं की काय गुण आहे जो अण्णांमधला तुम्हाला यांच्यात दिसतोच. हा तर आहेच बुवा. स्ट्रिक्ट स्ट्रिक्ट सगळं आहेत. स्वतःच अच्छा मी म्हणेल ते. अच्छा खरंय गाव. मी म्हणेल ते थोडंही चुकलं तरी चालत नाही. सगळं तिचं बोलून झाल्यानंतर एकदाच सांगतो काय ते. मग तुम्ही सकाळी सकाळी चहा करून देता की ताकावरच भागताय सकाळी त्यांना? तेच चहा करून देतात. ते चहा करून देतात. आता कळलं बरं. म्हणजे मी घरी काय करतोय आता तुम्हाला कळलं असेल. नाही खरं. चहा नंतर मग पुढचे काय breakfast वगैरे मग जेवण. नाही सगळं तयारी मी करून देते. फोडणे त्यांनाच टाकलेले आवडतात, दुसऱ्यांच्या हातची भाजी खातच नाही. अरे वा. काय काय तुम्ही सगळी तयारी करून देता? मग फोडणी फक्त घालतात. अहो, फक्त नाही, ते भरपूर काम झालं. फोडणी वगैरे. काय रेडीमेड दिल्यानंतर काय आहे? अच्छा म्हणजे दुसऱ्याच्या हातची भाजी खात नाही शक्यतो नाही खात. असं आहे तुमचं काय? नाही असं नाही, माझ्या काही आवडीच्याच भाज्या आहेत, सगळ्या भाज्या मी खाऊ शकत नाहीत. हा मग ती जी आहे पद्धत मला जी जमते ती मी करतो आणि तीच मला आवडते. पण असं नाही आवडतं म्हणजे कोणाच्या हातचं चांगलं असेल चमचं. मला जरा थोडं तिखट आवडतं हा आणि मग ते काहीतरी मिळमिळीत असलं तर मग जमत नाही ते. बरोबर. म्हणून मग मी शक्यतो आपलं स्वतःचं तिखट जास्त टाकायचं आणि खायचं. बनवतात सुंदर, हो ना? छान एकदम एक नंबर. काय बनवतात सुंदर. बनवतात सुंदर. हा जेवण. हा तसंही आणि असंही. तसंही आणि असंही. मी आता जात्यात आहे आणि तू जिनके घर शीशे के होते. पण मला तुम्हाला हेच विचारायचं की तुम्ही जेव्हा अण्णांना पहिल्यांदा भेटला असाल तेव्हा कुठली गोष्ट त्यांच्यातली तुम्हाला खास करून आवडली किंवा आवडते अजूनही? पहिले म्हणजे मी त्यांना पाहिलंच नव्हतं वर्षभर. हा म्हणजे हळूहळू आमचं जरा फोनवरच बोलणं झालं. म्हणजे लांबून बघितलेलं आणि होतं, मला फक्त यांचा मी जुना फोटो बघितलेलं माहित होतं आणि होता. मी जरा थोडं सुरुवात केली जुना होती. फोटो माहित होता. हा 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 तिने माझा तरुणपणीचा फोटो बघितला. आणि ज्या वेळेला ते समोर आले तो किस्सा मी खरं मी सांगतो, तो फार मजेशीर आहे. माझ्या नाटकाच्या प्रयोगाला आली आणि मी आणि लालनताई म्हणजे लालन सारंग यांचं आम्ही दोघं मिळून एक नाटक करत होतो, कालचक्र. त्यांच्यात मी मिस्टरांचं लालनताईंच्या मिस्टरांचं काम करत होतो. त्यामुळे मी असं वयस्कर माणसाचा सगळा माझा तो गेटअप वगैरे होता. आणि पहिल्यांदा त्या नाटकाला मी हिला म्हटलं ये नाटक बघायला आवडतं ना, ये म्हटलं तू बघायला, मग आपली भेट पण होईल. पहिली भेट आमची तिथे झाली आणि तिने मला वृद्ध अवस्थेत बघितलं. त्या नाटकात तुमचा गेटअप तसा होता. हा, पण तरी तिने मला पसंत केलं. आधी प्रॉमिस केलेलं ना. बाकीचे प्रश्न मिटले त्याच्यामुळे. हा आता तेही मला सोडून राहत नाही, मीही नाही. हो बरोबरच. वा. पण मला आता महत्वाचा प्रश्न विचारायचा की रात्रीचं खेळ चालेच्या आधीचे माधव अभ्यंकर आणि त्यानंतरचे माधव अभ्यंकर बराच फरक पडला. म्हणजे फिमेल फॅन्स वाढलेले असतील नो डाऊट. त्याचा तुम्हाला कधी अशी प्रचिती येते का बाहेर फॅन म्हणून जेव्हा भेटतात लोक तेव्हा? आधीपासूनच आहेत हो, हो, त्यामुळे काही नवीन असं काही नाहीये. उलट आधी जास्त होतं, आता कमी वाटतं मला. आधी जास्त होता आता कमी वाटतंय असं तुमचं म्हणणं आहे. आता बिलकुल कमी आहे. वा 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 वा. म्हणजे मला घाबरून अण्णाला घाबरून बायका लांब गेले. ते माहित नाही पण बरेच कमी झालेत. बरं हे मालिकेत एवढे कलम लावताना दाखवले, घरात झाडं वगैरे लावतात कशी गॅलरीत? हो हो खूप आहेत. हो ना. मग येणारे लोक तर घाबरतच असतील, अरे बापरे हे कोणाचं? काय माहिती कोणाचं लावतात. ते कोणाचं लावतात? आधीपासून लावतात एकदम. आता माझं कोण काही माहित नाही. आज अण्णा बसलेले आहेत आणि अण्णांची शेवंता मिसिंग आहे खरं तर आज इथे. पण आम्ही असा विचार केला की जर मॅडमच शेवंताचा रोल करत असत्या तर सिरियल मध्ये तर काय झालं असतं. तर एक सीन आहे अण्णा आणि शेवंतांनी केलेला, तर आम्हाला आता तो बघायचा की हे अण्णा आणि समजा या जर शेवंता बनल्या तर तो सीन कसा होणार आहे. क्या बात आहे. एकदा ट्राय करायला हरकत नाही, इकडे ऑडिशन होऊन जाऊ द्या. आणि जर भारी झाली ऑडिशन तर झी मराठी बघतेच आहे. पुढची सिरियल कदाचित तुम्हा दोघांची हिरो हिरोईन म्हणून होऊच शकतं.
कदाचित तिच्यासाठी मी डबे घेऊन येईन ड्रायव्हर येईल. ड्रायव्हर मगाशीच तिला म्हणालो जरा म्हणजे फार मेकअप करत नाही ती पण म्हणलं जरा कमी नट ना म्हणलं तू मला मी शेजारी बसलोय दिसू देत नाही पण मी थोडं बरोबर लक्ष असं तुझ्याकडे लक्ष नको माझ्याकडे म्हटलंय. असतं गाडीमध्ये नंतर ह्यांच्याकडे जातो बाहेर गेल्यावरही मग खाणार नाही. वा वा बघूयात मग आता हा सीन कसा घडणार आहे. बंदूक आणा, बंदुकीशिवाय सीन होत नाही. बापरे ऍक्शन. घे साडी आणली अय्या एवढी महागडी साडी आणली तुम्ही माझ्यासाठी. तुझ्या पुढे साडीची काय किंमत आवडली तुमची आवड छानच आहे. अण्णांना ऐकायला एखादी गोष्ट आवडली ना सोडत नाही हं. ती त्याची होऊन जाते. नायकानू तुम्ही माझ्यासाठी काय काय आणता हे मला नाही आवडत. नाही कानू तुम्ही माझ्यासाठी काही काय आणता मला नाही आवडत. तू मागत नाही मी देतय तुका. आता मला या गोष्टींची परतफेड करायची आहे. आता मला ह्या गोष्टींची परतफेड करायची आहे. परतफेड करायची काय बोललंस परतफेड करूची हा पाटण करत घाण ठेवणार असतोस की काय तू. बहुतेक लय भारी लय भारी लय भारी. तुम्ही झी मराठीला खणखणीत प्रोमो दिला आहे त्याच्यामुळे ती ऍडिशन डेंजर होती म्हणजे मी अण्णांचं 5 मिनिटात उतरलीच होती. अण्णांनी टाळ्या वाजवल्या म्हणजे तुम्ही भारीच केलंय. विषयच नाही म्हणजे आज. म्हणजे आम्ही तर कौतुक Thank you. करणार अर्थात पण त्यांनी केलं म्हणजे तुम्ही आज भारीच केलं. थँक्यू. वहिनींना मी आता विनंती करतो की एक छान उखाणा त्यांनी आमच्या समोर घ्यावा. हंड्यावर हंडे 7 त्याच्यावर ठेवली साखरेची परात. बर माधव अभ्यंकर बसले बंदूक घेऊन दारात तर मी कशाला जाऊ घरात. वा 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 बंदूक घेऊन दारात बसाय कसं जायचं घरात बरोबर प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. सर तुम्ही ट्राय करणार का. नाही तुम्ही विचार करून ठेवा तोपर्यंत तावडे सरांकडून एखादा उखाणा घेऊया आपण. तुमचा रेडी आहे का सर. लग्नात केली श्रीखंडपुरी लग्नात केली श्रीखंडपुरी सोनाली माझी दिसते बरी आता वागेल तेव्हा खरी. आता वहिनी तुम्ही उत्तरच द्या त्यांना एक छान. तलवार घेऊन आई वडिलांबरोबर पिक्चर पाहिला सायको. आई वडिलांबरोबर पिक्चर पाहिला सायको. सुनीलचं नाव घेते सुनीलचीच बायको. वा वा खुश. खूप छान वाटतंय मंडळी की महाराष्ट्राच्या लाडक्या जोड्या थुकरटवाडीमध्ये आज आलेल्या आहेत. याच जोड्यांच्या बरोबर आपण भेटणार आहोत उद्याच्या आणि परवाच्या भागात सुद्धा. तेव्हा भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे RummyCircle.com. पूर्ण भारत खेळत आहे सहप्रस्तुत. चला हवा येऊ द्या लेडी.